राजा शिवछत्रपती. राजे तुम्ही उभारले होते नरदुर्ग इथल्या सामान्य रयतेच्या मातीतून. राजे तुम्ही उभारले होते नरदुर्ग इथल्या सामान्य रयतेच्या मातीतून. अन्यायास तुम्ही दिले उत्तर भवानी तलवारीच्या पातीतून. आता शिक्षणाची दुधारी तलवार आहे आमच्या हातात. आता शिक्षणाची दुधारी तलवार आहे आमच्या हातात, पण ती अत्याचाराविरोधात उठत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, तुमच्या मावळ्यांसारखी शूर गरम रक्ताची पिढी लयास गेली वाटते. ज्याचा त्याचा इथे स्वतःचाच स्वार्थ. या मायभूमीसाठी मग कोण रणात कटते? तुमचं चरित्र वाचतो, घोषणाही देतो आम्ही आसमान भेदी, पण आचरणात काही दिसत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, मातीसाठी मरण्याचा संसर्ग तुमच्या सानिध्यात आपोआप उफाळायचा. पण आता शिकलो आम्ही, तुम्ही नाहीत या कारणाखाली जबाबदारीचा मेरू कसा टाळायचा. राजे, तुमच्यापेक्षाही ऐश्वर्य संपन्न आहे तिथले सेनापती, पण त्यांना गरीब रयत दिसत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, तुमच्या पदस्पर्शाने पुनीत झाली ही भूमी, पण आमच्या मनाला तुमचा स्पर्श नाही. जोवर आम्ही विवेकशून्य आहोत, तोवर या महाराष्ट्राला उत्कर्ष नाही. राजे, तुमची शिकवण जगाने आचरली. राजे, तुमची शिक्षण जगाने आचरली, पण आम्ही हा प्रश्न मनास कधी पुसत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, कदाचित तुम्हाला माहीत असेल, आम्ही आता लोकशाहीचा स्वीकार केला आहे. राजे, कदाचित तुम्हाला माहीत असेल, आम्ही आता लोकशाहीचा स्वीकार केला आहे. खायला पोटभर 2 वेळचं मिळतं, पण कुणास ठाऊक शेतकरी का मेला आहे? आजकाल पोटासाठी शिरं झुकवतो आम्ही, स्वाभिमान तर कुठे दिसतच नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, आम्ही खूप जागृत आहोत. तुमचं नाव कुणीही घेतलं तर आम्ही त्याच्या मागे जातो. राजे, आम्ही खूप जागृत आहोत. तुमचं नाव कुणीही घेतलं की आम्ही त्याच्या मागे जातो. मग तो आखाडा राजकारणाचा का असेना, पण आम्ही त्याला पुरेपूर पाठिंबा देतो. निवडणुका झाल्या की सर्व तंबू उचलले जातात. पुन्हा 5 वर्ष काही दिसत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही. राजे, तुमचा स्त्रीविषयक दृष्टिकोन खरंच किती महान होता. राजे, तुमचा स्त्रीविषयक दृष्टिकोन खरंच किती महान होता. जसा तुमच्या जीवनाचा प्रत्येक प्रसंग सृजनाच्या लेखणीत गहाण होता. तुमच्याविषयी ऐकलं की भरभरून येते छाती, पण अंतकरणात काही साचत नाही. राजे, हा महाराष्ट्र तुमचाच का? कधी कधी विश्वास बसत नाही.